नमस्कार मंडळी, आज बनवणार आहोत आपण रताळ्याचे काप. आता बघा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही रेसिपी सगळ्यांना नक्कीच आवडेल. ज्यांना रताळे आवडत नाही ना, त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. अतिशय पौष्टिक आणि खायला अतिशय छान अशी रेसिपी आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 1 किलो रताळे घेतले. स्वच्छ धुवून घ्यायची, कारण त्याच्यावरती माती असते, मग खाताना आहे ना ती माती लागू नये, त्यामुळे अगोदर रताळ्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याची पुढची मागची बाजू काढून घ्यायची. अशी छान आहे ना बारीक बारीक चिरून घ्यायची. जास्त पातळ ही कापायची नाहीत रताळे. जास्त पातळ कापले की ती पाकामध्ये शिजता नाहीत ना, कडक होतात. त्यामुळे ना असे थोडेसे जाडसर असे कापून घ्यायचे. आता इथं मी 1 किलो रताळे घेतलेले. स्वच्छ बारीक चिरून घ्यायचे ह्या प्रमाणात. आणि ना स्वच्छ परत एकदा धुवून घ्यायचे. काय होतं, थोडीफार का होईना माती लागून राहते, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे रताळे. आता इकडे मी ना 1 किलो रताळे स्वच्छ धुवून घेतलेले, त्यांनी नितळायला ठेवले. पाण्यात ठेवण्याची काही गरज नाही, काळी वगैरे पडत नाही. आता इथे स्वच्छ रताळे मी नितळायला ठेवलेले. आता आपण याच्यासाठी 1 किलो रताळ्यासाठी आपण घालणार आहोत अर्धा किलो आणि वरती थोडासा तुकडा गूळ घालणार आहोत. आता उपवासाच्या दिवशी जर आपण उपवास धरला तर रताळे आणि गुळाचं कॉम्बिनेशन खूप बेस्ट आहे. काय गुळाने शरीराला एनर्जी येते, खायलाही खूप पौष्टिक आहे. लहान मुलांना दिलं तर खरंच, रताळे लहान मुलांना आवडत नाही, मग त्यांना हे असं काहीतरी बनवून दिलं ते नक्कीच आवडीने खातील. आता मी ना सगळा हा गूळ टेचून घेतला. आता तुम्ही चिरून वगैरे घेतला तरी चालतं, कारण आणि असं जरी हे करून घेतलं ना टेचून तरी चालते, कारण की त्याला आपल्याला पाकच बनवायचा आहे. आता मी इथं साहित्य बघूया. इथं मी अर्धा किलोवरती एक तुकडा गूळ घेतलेला आहे, 5-6 चमचे तूप घेतलेले आणि जिरे घेतलेले आणि 1 किलो रताळे. आता इकडे मी ना पातेलं तापायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये 5 ते 6 चमचे तूप टाकलं. 5 ते 6 चमचे इथं मी तूप टाकले. तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये ना आपल्याला ना 1 चमचा जिरं टाकायचं आहे. जिऱ्याने चव आहे ना खूप छान लागते. आता जिरं इकडे छान तळतळलं की सगळे रताळ्याचे काप आहेत ना आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि छान आहे ना 1-2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचे रताळे. असं केल्यानं मंद आचेवरती परतायचे. असं केल्यानं सगळ्या बाजूने तूप लागतं आणि सगळ्या बाजूने ना रताळे परतलेही जातात. 1-2 ते 3 मिनटं आहे ना ह्याच्यावरती छान परतायचं. याने काय होतं, चव छान लागते. असं मंद आचेवरती रताळे परतून घेतले ना की याने चव खूप छान लागते. आता इकडे माझे रताळे सगळे परतून झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला गूळ ॲड करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकूयात गूळ. गूळ टाकून पण येणार रताळ्याचे काप आपल्याला ना 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचे. हे रेसिपी जेवढीच आहे ना करायला सोपी, तेवढीच आहे ना शरीराला अतिशय पौष्टिक आहे. रताळे तर किती पौष्टिक आहे तुम्हाला माहितीच आहे. आणि साखरेच्या ऐवजी गूळ आहे ना शरीराला एक एनर्जी देतो. उपवासाच्या दिवशी शरीरामध्ये एनर्जी टिकून राहण्यासाठी आहे ना गूळ खूप उपयोगी आहे. आणि गूळ घालून पण आहे ना आपल्याला 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती छान परतून घ्यायचं. खायला खरंच खूप मस्त रेसिपी, तुम्ही नक्कीच ट्राय करा. आता इकडे छान परतून झालेले. आता आपण याच्यावरती गॅस कमी करायचा, मंद आचेवरती ठेवायचा आणि आहे ना त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. आता झाकण ठेवायचं त्याच्यावरती आणि आहे ना त्याच्यावरती 1 ग्लास साधारण पाणी टाकून द्यायचं, कारण वाफेवरतीच आपल्याला शिजवायचं. आपण वरती पाणी टाकलं तर खाली आहे ना पाणी सुटतं, गुळाचा पाक होतो आणि ते त्याच्यामध्ये शिजून निघतात. आपल्याला वरचं पाणी, एक्स्ट्राचं पाणी टाकायची काहीच गरज नाही. आता इकडे बघा छान शिजून झालेले आहेत. खरंच खायला खूप पौष्टिक रेसिपी. लहान मुलांना सुद्धा दिली ना तर मुलांना खरंच खूप आवडेल. आणि हे रेसिपी ना उपवासाच्या दिवशी नक्कीच ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.